सुनील ये ना. मी चुकीच्या वेळी आलोय का? नाही नाही, हरकत नाही. आदिती पाणी आण ना. नंतर येऊ का मी? नाही नाही, या या बसा, या बसा. कसं काय येणं केलं? मला तुमच्याशीच बोलायचं होतं जरा. बोलूया ना. तुमचं काही डिस्कशन चाललं होतं का? नाही, तसं काही फार महत्वाचं नाही. घरगुती गोष्टी आपण नंतर बोलूया. जा तुम्ही सगळे. पुनर्वसू, तू आणि उर्मिताई जरा थांबा. कशाला? मला माझा निर्णय त्यांच्या समोरच सांगायचा. नाही काय ना डॉक्टर साहेब, तुम्ही मित्र आहात म्हणून मला आपल्या मैत्रीचा काही गैरफायदा घ्यायचा नाहीये. पण काय आहे ना, आई गेले बरेच दिवस आजारीच आहे. हा नाही म्हणजे दिसायला अगदी नॉर्मल दिसते ती, पण कुठे जायचं नाव काढलं ना की लगेच तिला मग अशक्तपणा वाटायला लागतो किंवा थकवा जाणवायला लागतो. म्हणजे प्रवास म्हटलं ना की तिच्या पोटात एकदम गोळाच येतो, हुडहुडीच भरते तिला एकदम. मला काय टेन्शन आहे की इतके दिवस ती आजारी आहे म्हणजे काही सिरियस तर नसावं ना. हा म्हणून माझी एक रिक्वेस्ट काय होती की नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असता, 2-2 महिने तुमच्याकडे वेळ नसतो, पण म्हणून मला असं वाटलं की जरासं थोडा वेळ काढून घरी येऊ शकलात ना तुम्ही तर बरं होईल. अच्छा, संध्याकाळपर्यंत सांगताय का मला? हो चालेल चालेल, मला ना नुसता मेसेज टाकलात ना तरी चालेल. हां थँक्यू सो मच. हो हो भेटूया. थँक्यू. डॉक्टर नाडकर्णी ना का? हो. तू त्यांना घरी बोलवलंस? मग काय करणार आता? अरे एवढ्या मोठ्या डॉक्टरांना? अगं ते डॉक्टर नंतर आहेत, अगोदर मित्र आहेत माझे. हो, तू त्यांना कुठल्या तरी स्कॅम मधनं वाचवलं होतंस ना? नाही ते वेगळं, पण माणूस चांगला आहे आणि मुळात जेन्युइन आहे. अरे मग आता आईंशी बोलून घे. नाही नको हा, त्याची काही गरज नाही आहे. काय तिच्याशी बोललं की परत ती काहीतरी खुसपट काढत बसेल. त्यापेक्षा ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळवत आहेत, डायरेक्ट त्यांना घरी येऊ दे, पुढचं पुढे बघूया. कशाला आलाय तो मरायला इकडे? अगं नकार द्यायला आला असेल. तसं झालं तर बरंच होईल. त्या कुमुद बरोबर ती उर्मी जाईल घराबाहेर. तू खरंच केलंस का ग हे सगळं नंदे? का एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणाले ना मी. मग ओरडतेस कशाला? खूप शिंग फुटायला लागली तर तुला. अगं त्या कुमुदची हिम्मत कशी झाली माझ्या विरुद्ध असं बोलायची? तुला अक्कल नाही? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?